हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर कालची वारी झाली आपले चांगले. आज आपण चालू आहे दुसरीकडं, भांडेशा गाव आणि पिराची करवली. जसं आपण दर वेळेप्रमाणे जातो. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया. तर मग गाईज आता आर्यन बनाय पारुष्या आणि आपले बंधू मोरक्या काय चाललेलो आहे आपण. गाडी आल्या ओमनी येतो, मग भेटतो तुम्हाला. काहीच आम्ही आवले वंडेशा बाबाशी. कोण भेटला आम्हाला? रामकृष्ण हरी अभिरा बघा. हाय करा, हाय करा. काहीच सुजात्या पण आलेल्या. सुजात्याला लावतो आपण. तन्न कशी काय आलीस तू? मला वाटलं प्लॅनिंग मध्ये नव्हतं. त्या भावाला घेतल्या अगोदर. हॅलो. अरे ते व्हायला किती वेळ लागला तुम्हाला दर्शनाला? लगेच झालं. लगेचच झालं. किती वाजता निघाला? किती वाजता निघाला? काय म्हणत ते आणलंय का नाही? काय वाटपाला या बिस्किट आणलेलं. वाटलं की नाही सगळं? बिस्किट आणलेलीस? 100 आणली होती बिस्किट पुढे. आम्ही 2000 बाटल्या वाटल्या. येस, व्हेरी गुड. बाय. हाय गाईज, वेलकम यार. हाय गाईज. तर आम्ही आता वारीला आलो आहोत. बट आमचं तिकडं तुकाराम महाराजांच्या इथं कॅन्सल झालं. ह्यांनी जाणार आहे. येस येस. तुमच्या कॅमेराला असं हे झूम असं नाही आहे काय? हे एवढं पाक असं जवळ कसं? हात असा लांब ठेवल्यावर लांब दिसणार. हे लावून घे. काय आम्ही जास्त आलोय. ह्यांनी लय अगोदर आलते, त्यांचं झालंय दर्शन. आता आम्ही इथं भंडेशा गावमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं घेणार दर्शन. आता ह्याने जाणार आहे इथनं डायरेक्ट सांगलीला, पण आम्ही थांबलोय काय उद्या जाणार आहे. हे होती की भेटतो यांना घालवतो आता सांगलीला. तुम्हाला भेटतो लगेच. झालं दर्शन? चांगलं झालं बा. काहीच ही सगळी गँग वाडा आहे बघा. होस किंवा भाऊ पुन्हा आलाय माग. मामी बुलंद आवाज माननीय स्त्री मानेश काय म्हणला? गाडी व्यवस्थित आहे ना? काही व्यवस्थित. आज ही जाऊन आली अकलूजला. चालले काय जणी. बाय 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 बाय. मला ब्लॉग मध्ये घेऊ नको. गाईज उद्या आमचे चालले सांगलीला पुन्हा. माऊली. हे यार मोठ्यानं मन घेताना काय असते सगळे आपलेच आहेत. बोला कुंडली कवरदेव हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. बोला कुंडली कवरदेव हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रांग थांबवल्या मंडळीनं. काय आता आरती आहे वाटतं. कार्यक्रम चालू आहे. बुटी बिटी आणि सगळ्यांना थांबवले. काय म्हणाल? देखना दिसायला बोलले मंडळी नाही का? काय पडायला आलाय ना. आणि त्यात बोलू का काय आंघोळ केली नाही काय? आंघोळ नाही केली म्हणून देख ना दिसाला. मी काय म्हणतो माहिती आहे का? आम्ही घेतो दर्शन. आता अलाउड नाही फोटो बिटो काढायला. म्हणून केली नाही अशी काय नाही. जरा प्रॉब्लेम आहे ते नाही विषय. मी काय म्हणते आज फोटो काढायला अलाउड नाही. तरी कुठल्या पोलिसांना त्यांनी विचारून जर का फोटो निघाला आपला तुम्हाला दाखवणार काहीच. दर्शन घ्या. काय झालं बायाला का टाकत तू काय? नाही अरे बाया सुयश आहे हो आपला. मग मी काय म्हणते आरताला दाखवते. हा यार मला दाखव ना लास्टच्यात गाईच उभी सांग दाखव तुम्हाला. टेन्शन येते म्हणलं एक कसं आहे
पडेल ना का बसले माणूस अंगा बिंगा. माझा मोबाईल बदल नको आहे पडला काय नाही काय त्याला पडते. रोहित न दिसते कसे दमून झोपल्यात वारकरी. वाकरे त्यांची मजा आहे बघा. सोडवशील रे कोणाला. आर का व्हायलंय आजच्या काही तटना झाल्या काहीच. बुलंद आवाज खेळायचीच नाही मला. गाईज धर की. हा याला फुगडी खेळा म्हणता आणि याला फुगडी येत नाही असं कुठं असतं का. गाईज दर्शन एक नंबर झालं बरं का आमचं. गाईज ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन एक नंबर झाले आपलं बरं का. काय रे मला तर सध्या लागल्यात बुका होय ना. जेवलेलो नाही गाईज आम्ही एकतर. आणि विषय काय झाला तिथे गेल्यानंतर ना आम्हाला तासभर आरतीसाठी आम्ही थांबलेलो. म्हणजे आम्ही इथं दावावल्लावर टेंटमध्ये त्या पादुकांचं पूजा आणि प्लस आरती चालू होते. त्यामुळे मज्जा एक नंबर आली आम्हाला. जरा खाण्याचं वांदं झालं सोडा पण एक नंबर मज्जा. आता आम्ही तुकाराम महाराजांच्या दिंडी लावले. तिथलं दर्शन घेतो. रथ आणि इथं समोर पालखी आहे बघा. पालखी येत आहे आणि इथं पादुका आहे. छान झालं दर्शन काहीच. तुकाराम महाराजांचे इथं नीट होते बघा दर्शन. तुम्हाला सांगतो मी. झालं का नीट कसं आहे बुक्का बिक्का लावून पादुकांवरचा शेवट. आता खाण्यापिण्याचं बघतो आपण कुठं जाऊ. भुका लागल्यात आता. लागणार रामकृष्ण हरी. बाय गाईज. सॉरी टू इंटरप्ट गाईज पण काय झालं विषय बरं का. आम्ही वारीनंतर ना आलो. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या गावातल्या शाळेतल्या बारक्या पोरांची वारी होती. तर भारी क्यूट पोरं होती तो म्हणून आपलं घेऊया म्हणलं. बघा तर मग पुढे काहीच. तर आता आम्ही चाललेलो आहे सांगलीला. कालचं दर्शन एक नंबर झालं आमचं. दोन्ही पण पालखींचं. ज्ञानेश्वर महाराजांची पण आणि तुकाराम महाराजांची पण बरं का. तेवढं जरा फक्त आमचा खाण्याचा विषय झाला की आम्ही सगळ्यांनीच न जेवता गेलतो इकडनं. आत्या त्यांना मिळालं तिकडं प्रसाद मिळाला वारकऱ्यांच्यात. आमचं तेवढं जरा विषय झाला बरं का. त्यामुळे संध्याकाळी 2 वाजता आम्हाला पुन्हा येऊन पोह बिव करून आम्ही जेवून झोपलोय. पण दर्शन एक नंबर झालं आमचं. दर्शन झालं आरती झाली म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची पूजा सगळं आरती झाली आपली शेजार आरती. एक नंबर. यासारखं दर्शन नाही बघा कुठं. आणि हेच कालावधी आहे हो. ह्योच कालावधी आहे जिथं अगदी लहान मुलापासनं ते म्हातार माणसापर्यंत कोण एकमेकांना नावानं बोलवतच नाही तो. सगळे माऊली म्हणूनच बोलवतात आणि मजाने वातावरणच वेगळा. त्यामुळे कधी का वर्षातनं एकदा वारी येते आपली. कधी वेळ मिळेल तेव्हा जायचं
दर्शन बिर्शन घ्यायचं आणि लोकांबरोबर वेळ घालवायचा बघा तिथल्या, एवढंच. आता आमचं वाखरीला जायचं कॅन्सल झालं बरं का. मला वाखरी दाखवायची होती तुम्हाला, पण जरा कामं त्यानं आल्यामुळं ह्या टाईमला नाही, पण नेक्स्ट टाईमला आपण वाखरीत जायचं म्हणजेच जायचं. जरी नाही झालं जायचं नाही म्हणजे नाही आपण मॅनिफेस्ट करूया, आपण पुढच्या टाईमला वाखरीला जायचं आणि तिथला तुम्हाला ब्लॉग दाखवणार मी. आर्यन रामकृष्ण हरी. आर्यन गाडी चालवायला आहे आज, त्यामुळं बाय आता तुम्हाला घरी भेटतो मी. बाय.